नमस्कार मित्रांनो, तर आपण सोयाबीन लागवड करून झालेली आहेत 6 दिवस, परंतु पाऊस नसल्यामुळे सोयाबीनची वाढ जी आहे ही जशी पाहिजे तशी होत नाही आहे। तर आपण यासाठी स्प्रिंकलर लावलेले आहेत। स्प्रिंकलर लावले, परंतु विहिरीला पाणी कमी असल्यामुळे साधारण आपली 2 याच्यामध्ये पलट्या जे आहेत, जे आपण फेर म्हणतो, हे 2 पलट्या होतात आहे दिवसामध्ये, कारण की आपली विहिरीला फक्त 4 तास पाणी आहे। तर अशामध्ये जेवढं पाणी आपण देणं होईल तेवढं आपण देत आहोत। ज्यांच्याकडे भरपूर पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर लावायला सुरुवात करा, कारण की पाण्याचा जे अंदाज म्हणतो आपण हे दिसत नाही आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी शक्यतो लावा। तर आपल्याकडे जेवढे पाणी आहे तेवढे आपण सध्याला चालू केलेलं आहे। सध्याला लाईट गेलेली आहे आता। तर बघू शकता उगवणशक्ती वगैरे कशी झाली, याची उगवणशक्ती चांगली झाली, परंतु पाण्याची गरज ज्याला भरपूर आहे। सध्याला रान एकदम कोरडं झालेलं आहे, पूर्ण खडखड ज्याला म्हणतो आपण, असं रान झालेलं आहे। आणि सर्वच भागामध्ये पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी दुबार पेरण्याचे जे संकट आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण की बरेच शेतकऱ्यांनी हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, म्हणजे लागवड केलेली आहेत। त्यांना आता दुबार पेरण्याचे संकट जे म्हणतो आपण ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे। ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी पाणी सुरुवात करा। काही शेतकरी असे सुद्धा असतील ज्यांच्याकडे पाणी आहे परंतु वरच्या पाण्यावर बघत आहेत त्यांची वाट। ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी लावा। आपल्याकडे भरपूर पाणी असते, तर आपण आतापर्यंत संपूर्ण शेत जे आहे हे डबल भिजवून काढलं असतं, पण पाणी नसल्यामुळे जास्त दिवसामध्ये फक्त 2 तासाच्या 2 पलट्या आपल्या होत आहे, आणि 5 चक्कर शेत भिजवणं म्हणजे शक्य नाही। जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण कमी जास्त प्रमाणामध्ये त्याला भिजवत आहोत। उगवणशक्ती बघा कशी झाली याची 6 दिवसाचा, आणि उन्हाचा मार त्याला म्हणतो आपण, दिवसभर कडक ऊन तपत आहे। हे बघा एकदम फक्त जगत आहे पीक असं म्हणता येईल आपल्याला। सगळीकडेच ही परिस्थिती आहे, आणि जशी आपल्याला उगवणशक्ती पाहिजे होती ह्याची तशी उगवणशक्ती आता झाली नाही, कारण की आपण एका ठिकाणी 4-4 बियाणे टाकले होते, तर जास्तीत जास्त 2-3 निघलेले आहेत। आपण नेहमीच म्हणत आलेलं आहे की 3-3चं प्रमाण आपल्याला जास्त पाहिजे याच्यामध्ये, कारण की पाणीच नसल्यामुळे उगवणशक्तीवर सुद्धा याचा परिणाम आपल्याला झालेला बघायला मिळते। तर ही परिस्थिती आहे आपल्या शेतामध्ये। जमीनसुद्धा आपली एवढी काय भारी नाही आहे, हलक्या स्वरूपात जमीन आहे, आणि आपण याच्यावर 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनी 4.5 फुटा बेडवर 3 लाईनी घेतलेल्या आहेत। 2 झाडातील अंतर 7 इंच, 2 ओळीतलं अंतर आपण 1.5 फूट या पद्धतीने याची लागवड जी आहे ही केलेली आहे। बघू शकता शेतामध्ये काय मन लागत नाही, त्याच्यामुळे आपण व्हिडिओसुद्धा टाकलेले नाहीत 3-4 दिवस, कारण की पाऊस नाही आहे। पाणी स्प्रिंकलर चालू आहे, ते पण 2 तास, म्हणजे 2 पलट्या, 5 चक्कर भिजत नाही याच्यामध्ये। असं नियोजन जे आहे आपलं 2025चं आहे। 2 दिवसात पाऊस आला तर ठीक, नाहीतर मग हे पीक वाळून जाईल असं मला वाटते। अशी कंडिशन आहे सध्याला।